नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. नमस्ते महाराष्ट्रमध्ये बातम्या बघणार आहोत. थोडक्यात त्यातली सुरुवातीची बातमी आहे बेस्टच्या संपाची, कारण अजूनही हा संप सुरू आहे. बेस्टच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्रिसदस्यीय समितीसोबत झालेली दोन्ही पक्षांची बैठक काल निष्फळ ठरली. या समितीनं कृती समितीच्या मागण्या, बेस्ट प्रशासन आणि महापालिकेची भूमिका आता लिखित स्वरूपात मागून घेतली आहे. काल झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचं अध्यक्ष बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी म्हटलंय, पण संप सुरू राहणार असल्याचं ते म्हणाले. तर बेस्टच्या संपावरून संजय निरुपम यांनी शिवसेनेला टोला लगावला. उद्धव ठाकरेंना बेस्टच्या कर्मचाऱ्यांपेक्षा ठाकरेंचा सिनेमा महत्त्वाचा वाटतो, अशी टीका त्यांनी केली. मनसे पदाधिकाऱ्यांची काल वडाळा डेपोत गेट मीटिंग झाली. यावेळी बेस्ट कर्मचाऱ्यांना धमकावू नये असा इशारा मनसेनं दिला. प्रशासन जोपर्यंत मागण्या करत नाही तोपर्यंत संघर्ष तीव्र करण्याचं या बैठकीत ठरलं. गेल्या 10 दिवसात ओला उबर कंपन्यांनी जवळपास 5,000 चालकांवर बेशिस्तीची कारवाई केली आणि यामुळे संतापलेल्या कार चालकांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे. परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये वीज उपक्रमातले कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत. संपाची तीव्रता त्यामुळे वाढली आहे. एखादा बिघाड झाला तर कर्मचारी उपलब्ध नाहीत, त्यामुळे शहर भागातल्या लाखो ग्राहकांची दैना उडू शकते. काल स्कूल बस संघटनेनं 1000 स्कूल बसेस रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. आणखी 1000 खासगी बसही सेवा देण्यात येणार असल्याचंही माहिती स्कूल बस मालक संघटनेनं काल दिली. बेस्टच्या संपामुळे एरवी रिकामी धावणारी मोनोरेलची प्रवाशांची संख्या दुपटीनं वाढली आहे. मोनोच्या उत्पन्नातही आता वाढ होतीये. काल ठाण्यात परिवर्तन रॅली झाली. छगन भुजबळ यांनी पंतप्रधानांवर काल हल्लाबोल केला. तुम्ही चहा विका, देश विकू नका अशा शब्दात भुजबळांनी ही टीका केली. पाच राज्यात भाजपचा दारुण पराभव झालाय, त्यामुळे आता ते तुम्हाला कुठलीही आश्वासनं देतील, पण आता तुम्ही देखील त्यांना घरी बसवा असं आवाहन यावेळी भुजबळांनी केलं. अहमदनगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली. शहर कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली. नगरसेवकांवर कारवाई झाली, पण भाजपची नाव ज्यांच्यामुळे तीराला लागली त्या आमदार संग्राम जगतापांवर मात्र कुठलीही कारवाई झाली नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय. नंदुरबारच्या जागेचा तिढा अजून सुटलेला नाही. आघाडीत काँग्रेस 25 जागा आणि राष्ट्रवादी 23 जागा या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झालंय. प्रकाश आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आज नाशिकमध्ये महापरिषद होणार आहे. प्रत्येक चौकात आणि रस्त्यांवर त्यांची पोस्टर्स लागली आहेत. शहीद मेजर शशीधरन नायर यांच्या पार्थिवावर आज पुण्यात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सीमारेषेवर जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्करावर झालेल्या आयडी हल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालं, ते शहीद झाले. त्यांचं पार्थिव काल पुण्यामध्ये आणण्यात आलं. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी देखील त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. शशीधरन यांच्या पश्चात पत्नी, आई आणि वडील असा परिवार आहे. राजौरी जिल्ह्यामध्ये जिथे प्रत्यक्ष सीमारेषेवर लष्करावर आयडी हल्ला झाला तिथे जवान मेजर शशीधरन नायर यांना वीरमरण आलं. त्यांच्यासोबत आणखीन 2 जवान देखील शहीद झाले. त्या ठिकाणची दृश्य आपण बघतो आहोत. काल ठाकरे सिनेमाचं म्युझिक लॉन्च झालं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे, त्याचबरोबर संजय राऊत, नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव या सोहळ्यात उपस्थित होते. रात्राणीमध्ये आता आरामात झोपून प्रवास करता येणं शक्य आहे. 200 स्लीपर सीटर बसच्या चेसीची खरेदी झालेली आहे. मध्य रेल्वेवर आज बदलापूर कर्जत दरम्यान आणि त्याचबरोबर पश्चिम रेल्वेमध्ये चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जम्बो ब्लॉक असणार आहे. बदलापूर वांगणी स्टेशन दरम्यान एक मोठा रेल्वे अपघात लोकलच्या रुळावर टळलेला आहे. लोखंडी तुकडा तिथे आला होता आणि त्यामुळे 7 ते 8 स्लीपर फुटल्या होत्या, पण मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला.
टिळकनगर भागामध्ये मेट्रो साईटच्या बाजूला असलेल्या सुरक्षा कठड्यावर एका महिलेबाबत बदनामीकारक मजकूर लिहिल्याचा एक प्रकार उघड झालाय। या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी एका रोड रोमियोला अटक केली आहे। भिवंडीतली बातमी। अशोकनगर परिसरात 29 इमारती आहेत, पण महापालिकेची एकही पाण्याची टाकी नाही, त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। निजामपूर परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर बौद्धवाडा पोलीस चौकी बेकायदेशीरपणे तिथे उद्ध्वस्त करणाऱ्या पालिका अधिकारी आणि बिल्डरना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। नालासोपारातली बातमी। नवजीवन विद्यामंदिरमधल्या एका विद्यार्थ्याचा सहली दरम्यान ठाण्यातल्या सूरज वॉटर पार्कमध्ये मृत्यू झाला। याचा निषेध नोंदवत पालकांनी शाळेच्या परिसरात काल गोंधळ घातला। अंबरनाथ उल्हासनगर नगरपालिकेच्या हद्दीत गेल्या 5 वर्षात 87,000 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत। टिटवाळ्यातली बातमी। जीवनदीप महाविद्यालयामध्ये 9व्या कोकण इतिहास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। 150 पेक्षा अधिक महाविद्यालय आणि इतिहास प्रेमी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला। नालासोपाऱ्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली। मुंबई पश्चिम उपनगरात सुरू असलेली मेट्रोची कामं पावसाळ्याआधी पूर्ण करण्यासाठी MMRDAचे प्रयत्न सुरू आहेत। 85% कामं पूर्ण झाली, त्यामुळे येत्या काही दिवसात या कामांसाठी लावण्यात आलेली बॅरिकेड्स काढली जातील। कळवा मुंब्र्यामध्ये वाहतूक व्यवस्थेसाठी कोणताही स्वतंत्र आरक्षित मार्ग नाही, त्यामुळे अनधिकृत बांधकामांमधून मार्गक्रमण करताना मेट्रोवरही मर्यादा येण्याची चिन्ह आहेत। कळवा मुंब्रा इथला मेट्रोचा प्रस्ताव कागदोपत्री तयार केला तरी तो प्रत्यक्षात यायला आणखी किती वर्ष लागतील याचा अजून अंदाज नाही। वीज वितरण ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात एक माहिती दिली आहे। कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। एका महिन्यात 5% वीज वितरणची हानी कमी करण्यात आली नाही तर ही कारवाई केली जाईल। चिनी आणि नायलॉन मांजाच्या विक्रीला राज्य सरकारनं बंदी घातली आहे। या मांजाची विक्री आणि साठवणूक त्याचबरोबर वापर करताना जर कोणी आढळलं तर पोलीस कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल। वीज विभाग तारांच्या जवळ पतंग उडवू नये असं आवाहन अदानी वीज कंपनीनं केलंय। मांजाच्या माध्यमातून वीज वहन होऊन जीवितहानी होऊ शकते आणि वहन करणारे ग्रीडही बंद होऊ शकतात असंही सांगण्यात आलं। अंधेरीमधली बातमी आहे। कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 13 झाली। वैद्यकीय उपचार सुरू असलेल्या 2 वयोवृद्ध रुग्णांचा मृत्यू ओढवलाय। या आगीत गंभीर जखमी झालेल्या 3 रुग्णांवर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरू होते। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज वास्तूला नवीन झळाळी देण्याचं काम सध्या सुरू आहे। CSMTची वास्तू चारही बाजूंनी चमकवण्यासाठी कुशल राजस्थानी कारागीर नेमण्यात आले। ठाणे बदलापूर दरम्यानच्या स्थानकात ठेवण्यात आलेली बहुतांश तिकीट यंत्र सातत्यानं नादुरुस्त असतात, त्यामुळे प्रशासनाचं देखील त्याकडे सातत्यानं दुर्लक्ष होते। ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या स्थानकात दिवस-रात्र तिकीट खिडक्यांसमोर प्रवाशांच्या रांगा लागत असतात। महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या विशेष तेजस्विनी बस 26 जानेवारीपासून सेवेत आणण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेनं घेतलाय। बस खरेदीसाठी सरकार 50% अनुदान देत आहे। उद्या मकर संक्रांत आहे, त्यामुळे तीळ, गूळ, शेंगदाणे घेण्यासाठी सध्या मागणी वाढली आहे। या वाढत्या मागणीसोबतच यावर्षी तिळाचे दरही वाढलेत। 180 ते 200 रुपये किलो अशा दरानं तीळ मिळतोय। आलोक वर्मा प्रकरणावरून राज ठाकरेंनी काल पंतप्रधानांवर पुन्हा एकदा टीका केली। सीबीआयमध्ये आलोक वर्मा प्रकरण गाडून टाकता पंतप्रधानच खोदलेल्या खड्ड्यात पडलेत असे व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आले। पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पासाठी पालिकेच्या छत्रपती संभाजी उद्यानासह विविध उद्यानांमध्ये जवळपास 2342 चौरस मीटर जमीन हवी आहे आणि यामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे संभाजी उद्यानातलं आहे। उद्यान विभागानं मात्र ही जागा द्यायला नापसंती दर्शवल्याची माहिती कळते। पुण्यामध्ये ग्राहकांना दुकानांमध्ये जाण्यासाठी मार्ग मिळावा यासाठी दुकानदारांकडून रस्त्यावर जाळ्या टाकल्या जात आहेत। वाहन चालकांची मात्र अडचण होतीये। सोमवारपासून पुण्यात पुन्हा एकदा गारठा वाढण्याची शक्यता आहे। वातावरणातल्या अनुकूल बदलांमुळे पुढचे 4 दिवस किमान तापमानात घट होणार आहे।
पुण्यात गेल्या 2 महिन्यांपासून हेल्मेट वापरण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलेलं आहे. वाहतूक पोलीस उपायुक्तांनी ही माहिती दिली. हेल्मेट सक्तीला आधी नाका मुरडणाऱ्या पुण्यामध्ये हेल्मेटच्या जनजागृतीसाठी काल बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहराच्या 6 भागांमधून ही दुचाकीस्वार हेल्मेट घालून शिवाजीनगर पोलीस मैदानात एकत्र आले. पुण्यातल्या साने गुरुजी स्मारकाजवळ युवा जागर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. देश बचाव आघाडी, संभाजी ब्रिगेड, अनिस, सुराज्य सेना, लोकायत, दलित स्वयंसेवक संघ, इंडियन मुस्लिम फ्रंट या संघटना यात सहभागी झाल्या. पुण्यामध्ये मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळातर्फे भरारी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. नोकरीला प्राधान्य देणारे ब्राह्मण युवक उद्योगाकडे वळावेत यासाठी हा उपक्रम राबवला जातोय. नागपूरमध्ये काल विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडणाऱ्या स्कूल बसला अचानक आग लागली, पण सुदैवानं चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे या स्कूल बसमधले विद्यार्थी वाचले. पुढची बातमी. नाशिकमधली संदर्भ सेवा रुग्णालयात उपचार घेत असलेला रुग्ण रहीम खाननं 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. रहीम डायलिसिसवर होता आणि आजारपणाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. कारखानदार आणि शेतकरी संघर्षामध्ये सरकारनं बघ्याची भूमिका घेऊ नये. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असा इशारा स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टींनी दिलाय. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी पुन्हा एकदा आमनेसामने आले. दगड मारून ब्रेकिंग करण्यापलीकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत नाही अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी शेट्टींवर निशाणा साधला. पिंपरीतली बातमी आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि भाजप नगरसेवक नवनाथ जगताप यांनी अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारसोबत एका कार्यक्रमामध्ये फोटो सेशन केलेत. त्याच्यामुळे तिथे चर्चा रंगतायत. पुण्यात आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाला 9 वर्ष पूर्ण झालीत, पण अजूनही त्यांचे हत्यारे सापडलेले नाहीत. पोलीस यंत्रणा आणि सरकारच्या कामाबाबत नाराजी व्यक्त होतीये. कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी एका तरुणीला आपली पोलीस हॅट काल घातली. पिंपरी चिंचवडमधल्या मोरया युथ फेस्टिव्हलच्या उद्घाटन कार्यक्रमात काल ते सहभागी झाले होते. या तरुणीनं भविष्यात IPS होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर नांगरे पाटील यांनी तिला ही हॅट घातली. नाशिकमध्ये रन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 17व्या नाशिक रनचं आयोजन करण्यात आलं होतं. 17 वर्षांपासून ही रन आयोजित केली जाते. औरंगाबादमधली बातमी आहे. चाटे क्रोशिंग क्लासमधल्या एका विद्यार्थ्यानं 10वीच्या किरकोळ वादातून वर्गमित्रावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा विद्यार्थी जखमी झालाय. जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गालगतच्या मालदोली गावात गेल्या अनेक दिवसांपासून मगरींचं वास्तव्य वाढतंय. चिपळूणमधल्या वसिष्ठीच्या तीरावर मुक्तपणे फिरणाऱ्या मगरी पाहण्यासाठी गर्दी होतीये. बघणार आहोत. आर्थिक मागास आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींनी काल मंजुरी दिलेली आहे. कारण राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे त्यामुळे विधेयकाचं आता रूपांतर कायद्यात होणार आहे. तिहेरी तलाक विधेयकाला देखील राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे या विधेयकाचं देखील लवकरच कायद्यात रूपांतर केलं जाईल. दिल्लीमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी अधिवेशन काल पार पडलं, ज्यावेळी पंतप्रधानांनी सुरुवातीला राजमाता जिजाऊंना नमन केलं आणि त्यानंतर अटलजींच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. 10% सवर्ण आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणार असल्याचंही यावेळी पंतप्रधान म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपा लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येतात आणि 38 जागा ते लढवणार आहेत. गोव्याची बातमी. एका सिमेंट विटा बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाला. 9 जण यात जखमी झालेत. जम्मू काश्मीरमध्ये पूंछ भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. पर्यटकांनी तिकडे आनंद ते लुटतायत. प्रयाग कुंभमेळा लवकरच सुरू होतोय आणि त्यासाठी भाविकांचे हाल होऊ नये त्यासाठी 1,22,000 शौचालयांची सोय करण्यात आली आहे. फ्रान्समधली एका बेकरीला आग लागली होती आणि ती विझवण्याच्या प्रयत्नामध्ये एक भीषण स्फोट झालेला आहे. या स्फोटात अग्निशमन दलाचे 2 जवानांचा मृत्यू झालाय. 47 लोक यात जखमी झालेत. 10 जण गंभीर असल्याची माहिती कळतेय. बेल्जियममधली बातमी आहे. सरकारच्या निर्वासितांच्या धोरणाविरोधात निषेध मोर्चा तिथे काढण्यात आला. शेकडो नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले.
फ्रान्समधली बातमी आपण बघतोय. तिकडच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. पोलिसांमध्ये निदर्शकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर पोलिसांना करावा लागला. या सगळ्या बातम्यांनंतर आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.